आणि आता बातमीपत्राला सुरुवात करूयात। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावले आणि या अधिवेशनात सगळे सोयरे अधिसूचना आणि मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चेची शक्यता आहे। मात्र विशेष अधिवेशनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे। पाहूयात। राज्य सरकारनं मंगळवारी विधिमंडळाचं एक दिवसाचं अधिवेशन बोलावलंय। मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने या अधिवेशनात सरकारकडून प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे। राज्य सरकारचं विशेष अधिवेशन मंगळवारी विधान भवनात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर केला जाणार आहे। तसंच सगळे सोयरे अधिसूचनेसंदर्भात कालावधी निश्चित केला जाणार आहे। अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे। मराठा आरक्षण अध्यादेश आणि सगळे सोयरे अधिसूचना सभागृहाच्या पटलावर मांडली जाणार आहे। उद्या विशेष अधिवेशन बोलवलंय। मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे। राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार टीकास्त्र डागलंय। काही होणार नाही, हा विषय राज्याचा नाहीच आहे, हा केंद्रातला विषय आहे, सुप्रीम कोर्टातला विषय आहे। मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाहीत। हे सगळं झुलवलं जातंय। सरकारच्या या विशेष अधिवेशनाकडे मनोज जरांगे पाटील यांचं बारीक लक्ष असणार आहे। राज्य सरकारनं सगळे सोयरे अधिसूचनेवर अंमलबजावणी करावी या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। समाजाची मागणी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, ओबीसीतून मराठ्यांना 50% आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो, आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत तुम्ही उद्या एकमताने आवाज उठवावा। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। सगळे सोयरे अधिसूचना जारी करून राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केलाय। पण आता जरांगे अधिसूचनेच्या अंमलबजावणीवर अडून बसल्यामुळे सरकारची पुन्हा एकदा कोंडीच झाली आहे। तर इकडे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढू लागली आहे। त्यामुळे अधिवेशनातून सरकार कशा प्रकारे मार्ग काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मराठा समाजाला आर्थिक मागास प्रवर्गातून 10% आरक्षण देणे हे देखील उद्याच्या अधिवेशनाचा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो। कारण का राज्य सरकारने या दृष्टीनं पूर्ण तयारी केलेली आहे। एवढंच काय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या आरक्षणाचा मसुदा सभागृहात वाचणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीतील उद्याचं अधिवेशन हे ऐतिहासिक ठरेल असं म्हटलं जातंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।